नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आता आरोहीचा अभ्यास घेत आहे आणि मयूरी आता तारा आरोही यांना दूध वगैरे देत आहे गरम वगैरे करून आणि सगळं काही संपून टाकायचं असं म्हणते. त्यावरती अक्षय सर्व बघतो आणि तो आनंदला थँक्यू बोलतो. कारण हे बघ, अरे घरामध्ये इतकं सगळं काही सुरू आहे आणि माझं आरोहीकडे लक्ष नाही, त्यामुळे प्लीज तू खरंच खूप मदत करतोय. त्यावरती आनंद म्हणतो की अरे अक्षय, यात थँक्यू कसलं? अरे मी तुझ्या लहानपणी तुला मॅथ शिकायचो आणि आता तुझ्या मुलीला शिकवतोय, उलट मी एन्जॉय करतोय. आता आरोही म्हणते की खरंच का? तर आनंद म्हणतो की हो खरंच. आणि आरू, तुला एक सिक्रेट सांगतो, तुझा बाबा आहे ना, तर तो मॅथमध्ये ढ होता, ढ. आता अक्षय म्हणतो की काय रे दादा, काय सांगतोस? आरोही म्हणते की काय ढ आणि मॅथमध्ये? मॅथ तर इतकं इझी आहे. आनंद म्हणतो की हो काही नाही, तो ढच होता, त्याला मी शिकवलं म्हणून तो इतक्या पुढे गेला. तेवढ्यात तेथे आता आर्था, अभिषेक आणि पार्थ येतात. आता अभिषेक म्हणतो की चला, म्हणजे ढ होता तर दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. अभि सोपा प्रश्न विचारतो, तू उत्तर दे बरं. आता अभि विचारतो की 17 x 8 किती? आर्था म्हणते की मला समजलं. आरोही सुद्धा म्हणते की हो मला सुद्धा समजलं. आता तारा हसते. तारा म्हणते की मामा, अरे तुला टेबल सुद्धा येत नाही का? त्यावेळेस आता अक्षय म्हणतो की हे बघा, मला पाढे येतात, परंतु नेमकं 17चा पाढा मला येत नाही, तो जरा अवघड आहे. तेव्हा आता मयूरी म्हणते की त्याला इतकं ढ समजू नका, म्हणजे माझा भाऊ इतका ढ नाही. अक्षय हा इतिहास आणि भूगोल या दोन विषयात सुद्धा खूप ढ होता. आणि तेवढ्यात अक्षय मोबाईलमध्ये आता तो करत असतो आणि आता जे काही उत्तर आहे ते सांगतो. सगळेजण मात्र खूप हसत असतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन सुरू असतं. आता ताराचं लक्ष जातं. तारा म्हणते की कॅल्क्युलेशन करतोय. आता सगळेजण चिटिंग म्हणून आता अक्षयवर ओरडत असतात. आता मात्र लगेच अक्षय म्हणतो की अरे फोन लावतोय, फोन. तर लगेच आरोही म्हणते की थांबा, सगळ्यांनी आवाज करू नका, माझ्या बाबाचं उत्तर आहे तर मी देते. 17 x 8 तर आता 136. आता सगळेजण म्हणतात की वाव. आता अभि म्हणतो की खरंच व्हेरी गुड आणि थँक गॉड सुद्धा, कारण ही रमावर गेलेली आहे. तर वरती आनंद म्हणतो की हे बघ, तुझा बाबा अगदी त्यामध्ये सक्सेसफुल आहे हग लाईफमध्ये, त्यामुळे तू सुद्धा आता त्याच्या पाया पड आणि आईच्या सुद्धा आतमध्ये जाऊन पाया पड आणि पटकन आवर आता सगळ्यांच्या पाया पड. तेव्हा आता आरोही सगळ्यांच्या पाया पडते. तेव्हा आता अभि सगळ्यांना घेऊन मात्र आता स्कूलमध्ये सोडायला जातो. आता तारा दूध वगैरे न पिता जाते आणि आता मयूरी म्हणते की दोघींनी सुद्धा दूध तसंच ठेवलेलं आहे. आता सगळे गेल्यानंतर आता मयूरी विचारते की अक्षय, तुम्ही आजच मुंबईला जातात ना? अक्षय म्हणतो की हो आजच. आणि परत कधी येतात? तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही दिवस लागतील, पण अण्णांना परत घेऊनच येतोय, त्यामुळे तुम्ही आरोहीकडे जरा लक्ष द्या. त्यावरती मयूरी म्हणते की अरे हे बघ, प्रश्नच नाही, ती माझी भाची आहे, डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, हे आनंद सुद्धा म्हणतो. आणि तेवढ्यात आरोही बाहेर येते आणि म्हणते की बाबा काळजी करायची नाही. आरोही आता म्हणते की हे बघ बाबा, मी माझी सगळी काम करून घेईल, मी कोणाला त्रास नाही देणार, तू जा आणि अण्णा आजोबांना लवकरात लवकर परत घेऊन ये, मी जाते, मला उशीर होतोय. आणि ती अक्षयला घट्ट मिठी मारते आणि बाय बाय करते. आनंदला, मयुरीला सुद्धा आता बाय बाय करते. आनंद तिचं सगळं काही आता स्कूल बॅग वगैरे सगळं व्यवस्थित करून देतो. सगळी तयारी करून आरोही बाय करून आता निघून जाते. आता मयूरी म्हणते की बघ ना, एवढीशी आहे पण किती समजूतदार आहे, नाहीतर आपली मुलं बघा किती उद्धट आहे. आता तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतोय. अक्षय कॉल उचलतो. दीक्षित सरांचा कॉल असतो. आता अचानक काहीतरी दीक्षित सरांनी सांगितलेलं आहे आणि अक्षय येतो असे म्हणतो. तिला मी म्हणजे रमाला काही सांगत नाही, मी येतो म्हणून दीक्षित वकिलांनी ऑफिसमध्ये त्यांच्या अक्षयला भेटायला बोलवलेलं आहे. अक्षय आता लगेच तिकडे येतात. अक्षय म्हणतो की दीक्षित सर. तर दीक्षित सर म्हणतात की बसा अक्षय. आणि हे बघा, अक्षय म्हणतो की तुम्ही मला अचानक असं का बोलावून घेतलं? रमाला सांगू नको, काही सांगू नको असे का म्हणालात? आज तर आपल्याला मुंबईला जायचं होतं, मग अचानक असं काय झालं? त्यावरती आता दीक्षित सर सांगतात की अक्षय हे बघा, आता अण्णांना सगळं कळालेलं आहे, रमाला आणि तुम्हाला कळालेलं आहे. हे अण्णा मात्र माझ्यावर खूपच चिडले आणि त्यांनी ह्या केस मधून सुद्धा मला काढून टाकले. त्यावरती अक्षय म्हणतो की पण त्यांना हे सर्व कळाले कसे? आता दीक्षित सर सांगतात की मीच सांगितलं, म्हणजे त्यांना सुद्धा. तेव्हा आता अक्षय विचारतो की तुम्ही का सांगितले? दीक्षित सर सांगतात की मी त्यांच्यापासून काहीही लपू शकलो नाही, आता माझ्या आवाजावरूनच त्यांना समजलं सगळं काही, त्यामुळे मला सांगावं लागलेच. त्यावरती आता अक्षय विचारतो की पण आता नक्की काय करायचं आहे यापुढे? आता दीक्षित सर म्हणतात की आता काही करायचं नाही, कारण अण्णांनी दुसरा वकील केलेला आहे, त्याच्याबरोबर सगळे काही पेपर्स ते रेडी करणार आहेत आणि सगळी प्रॉपर्टी तांबटकरच्या नावावर करणार आहेत. तर परंतु अण्णांनी मला हे सांगितलं की तुम्हाला आणि रमाला या सगळ्यापासून लांब ठेवायचं,
यामध्ये लक्ष घालून द्यायचं नाही. आता हे सर्व ऐकल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. त्यावरती आता लगेच दीक्षित सर म्हणतात की अक्षय हे बघा सगळं संपलेलं आहे, आता आपल्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. त्यावरती आता अक्षय विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुम्ही रमाला एक फोन करा. रमाला फोन करून हे सांगा की आपल्याला मुंबईला आज नाही तर उद्या जायचं आहे. तेव्हा आता दीक्षित सर म्हणतात की अहो पण अण्णांनी नाही सांगितलं. तर अक्षय वैतागून म्हणतो मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही करा प्लीज. त्यावरती आता दीक्षित सर म्हणतात की पण तुम्ही का सांगणार नाहीत. आता अक्षय काही न बोलता रागाने तिथून निघून जातो. तर दीक्षित सर म्हणतात की अहो अक्षय सर प्लीज ऐकून घ्या, प्लीज रागाच्या भरात काही करू नका. अक्षय काही न ऐकता निघून जातो. त्यानंतर आता इकडे अक्षय डायरेक्ट पोलीस स्टेशनला निघून येतो आणि तेथे आल्यानंतर तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो मला अण्णासाहेब कर्णिक यांना भेटायचं आहे. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्ही कोण. अक्षय म्हणतो की मी त्यांचा जावई आणि इमर्जन्सी आहे, पटकन भेटता येईल का. तर इन्स्पेक्टर सांगतात की अण्णासाहेब कर्णिक यांना बेल मिळालेली आहे आणि काही वेळापूर्वीच ते इथून निघून गेल्याचे सांगतात. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काय बोलतात आणि बेल कोणी केली, तुम्ही नक्की काय बोलतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तांबटकरांचा वकील आला होता आणि त्याने बेल अगदी सगळं काही मंजूर करून आणलं होतं. त्यानंतर आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय बाहेर येतो आणि एका टपरीवर अगदी तो चहा वगैरे घेत बसतो, बिगर साखरेचा चहा घेतो. त्यानंतर मात्र आता अक्षय हा चहा घेता घेता दीक्षित सरांना फोन करतो आणि फोन करून आता तो सांगतो की अण्णा इथून निघालेले आहे, त्यांची बेल झालेली आहे आणि बहुतेक ते 5 गणीला पोहोचतील सुद्धा. तर दीक्षित सर म्हणतात की ठीक आहे, मी लगेच आता ते घरी आहे का घरी बघून येतो. 5 गणीला गेले की काय, तुम्ही एक काम करा, तुम्ही रमाला फोन करून सांगा की अण्णांना बेल मिळालेली आहे, तिला नक्की बरं वाटेल. त्यावरती अक्षय म्हणतो की हो लगेच फोन करतो, कारण बिचारी खरंच खूप टेन्शन मध्ये होती. आता मात्र अक्षयला लगेच अण्णांचा म्हणजे ऑडिओ मेसेज येतो. तेव्हा आता अक्षय बघतो तर काय, अण्णा मात्र आता त्या मेसेजवर बोलत आहे आणि म्हणतात की खरंच सॉरी अक्षय आणि रमा, खरंच मला माफ करा, मी तुमच्या लग्नाला नाही हजर राहू शकलो. अण्णांची अवस्था खूप बिकट झालेली आहे, अण्णा खूप टेन्शनमध्ये आहेत. आता अक्षयला त्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मला मात्र माझ्या लाडक्या रमाचं कन्यादान करायचं होतं, ते सुद्धा माझ्या नशिबात नव्हतं, म्हणून अण्णा खूप रडत आहेत आणि रडत रडत आता हे सर्व ते सांगत आहेत. हे बघा मी तुम्हाला दोघांना सुद्धा सांगितलं होतं की या सगळ्यापासून लांब राहा, सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका, परंतु बाळांना तुम्ही माझं नाही ऐकलं, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ करून मला पाठवावा लागतोय आणि आता यापुढे मात्र मी 5 गणीमध्ये कधीही पाऊल नाही ठेवू शकणार आणि रमाला सुद्धा माझं तोंड कधीही नाही दाखवू शकणार. परंतु हे बघा बाळांना, तुम्ही त्या तांबटकर पासून आणि आता त्याच्या त्या प्रियसी पासून लांबच राहा, कधीही त्यांच्या नजरेला पडू नका बाळांनो, कारण तो तांबटकर काय लायकीचा माणूस आहे हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हवं तर खरंच त्यांच्यापासून दूर राहा, प्लीज त्यांच्यापासून दूर राहा. आणि हे बघा आता बाळांनो, यापुढे अण्णा कर्णिकचा जो विषय आहे तोच तुमच्यासाठी संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही मला शोधण्याचा सुद्धा प्रयत्न यापुढे करू नका, तुम्हाला नाही सापडणार. परंतु तुम्ही आता अगदी त्या तांबटकर पासून आणि त्याच्या प्रियसी पासून लांबच राहा, प्लीज त्याच्या तावडीमध्ये तुम्ही सापडू नका आणि त्याच्या नजरेला सुद्धा पडू नका, मी तुम्हाला हात जोडून विनवणी करतो. हे बघा ह्या दुर्दैवी बापाचे आशीर्वाद आयुष्यभर तुमच्या पाठीशी आहेत. आता अण्णा अगदी ढसाढसा रडत मात्र अक्षयला हा व्हिडिओ मेसेज पाठवतात, सुखी आनंदी संसार करा पोरांनो आणि सुखी राहा, सुखात राहा. आणि आता मात्र लगेच अण्णा हे त्यांचा जो काही मेसेज आहे तर अगदी हात जोडून विनवणी करत आहे. तर अक्षय म्हणतो की अण्णा असे का बोलतात, नक्की काय असं इतकी परिस्थिती ढासळलेली आहे, काय झालेलं आहे. अण्णांचा अवतार वगैरे सगळं काही बघून अक्षयला आणखीन धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता लगेच रमाचा कॉल मात्र अक्षयच्या मोबाईलवर येत आहे. तेव्हा आता अक्षय विचार करतो की रमाला मी काय उत्तर द्यायचं. त्यानंतर आता इकडे अभिला मात्र त्या गुंडांचे वारंवार फोन येतात. अभि आता आर्थाला सोडवायला शाळेत आलेला आहे आणि मी करतो काहीतरी म्हणजे करतो असा तो विचार करत असतो. आता अभिकडे काहीच म्हणजे पर्याय नसतो, तो खूप टेन्शनमध्ये असतो. आता जरा आतीच होत आहे, पैशांची काही झाले तरी सोय मला करावीच लागेल. आरतीचे दागिने हे रमाकडे आहेत, मग ते मिळाले तर तात्पुरते पैसे मला उभे करता येईल. रमाची सुद्धा आता यावेळेस कंडिशन अशी आहे की मी आता हे दागिन्याबद्दल तिच्याशी कसं बोलायचं. एकतर तिच्यावरच आता इतकं मोठं दुःखाचे डोंगर आहे, म्हणजे अण्णांवर आलेली ही परिस्थिती आणि रमाला आलेलं हे टेन्शन, त्यामुळे मी कसं तिच्याशी बोलू शकतो. नंतर आता दीक्षित वकील आहे तर ते एक शाळेमध्ये येतात आणि तेथील एका मॅडमला म्हणतात की मला रमा मॅडमला भेटायचं होतं. तेव्हा ते मॅडम म्हणतात की रमा मॅडम मात्र आज शाळेमध्ये आलेल्याच नाहीत. तेव्हा आता दीक्षित सर म्हणतात की मला त्यांना एखादा चांगली बातमी द्यायची आहे. तेव्हा लगेच आता तेथे मात्र
मॅडमला अभिषेक दिसतो, तेव्हा ती म्हणते की अभिषेक सर मात्र आहे ते नक्की सांगू शकतात. अभिषेक सर हे अक्षय सरांचे भाऊ आहेत आणि रमा मॅडमचे दीर आहेत. मी त्यांना हे सर्व सांगू शकतात आणि भेटून सर्व काही अगदी रमाचा जो काही निरोप आहे ते देऊ शकतात. तेवढ्यात मात्र आता दीक्षित वकील आहे तर ते अभिजवळ येतात आणि एक्सक्यूज मी असं म्हणून आता ते अभिला आपली ओळख सांगतात. दीक्षित सर अभिषेकला विचारतात की तुम्ही अभिषेक मुकादम का? अभि म्हणतो की हो हो. आणि आता दीक्षित वकिलांनी स्वतःची ओळख सांगितल्यानंतर आता ते म्हणजे जे रमाचे वडील आहेत ना तर त्यांचा मी वकील असल्याचे सांगतात. तेव्हा आता अभि म्हणतो की हो हो तुम्हीच का आणि नमस्कार. त्यावरती आता दीक्षित सर म्हणतात की हे बघा ॲक्च्युली मला आता एक आनंदाची बातमीचा निरोप सांगायचा होता आणि ती ऑफिसमध्ये नाही. तेव्हा मात्र आता तुम्ही त्यांना हे सर्व सांगू शकतात का? अभि म्हणतो की काय निरोप द्यायचा आहे, नक्की काय अशी आनंदाची बातमी आहे. तर आता जे दीक्षित वकील आहे तर ते म्हणतात की अण्णासाहेब यांना बेल मिळालेली आहे आणि काय बोलतात खरंच? त्यावरती आता दीक्षित वकील म्हणतात की हो मला अर्जंट त्यांना ही बातमी द्यायची होती पण मला अचानक कोल्हापूरला जावं लागलं. त्यावरती आता अभि म्हणतो की काही हरकत नाही, मी सांगतो रमाला, नक्की सांगतो आणि त्यांना सांगा मी उद्या त्यांना येऊन भेटतो म्हणून. त्यावरती आता अभि म्हणतो की काही हरकत नाही, अगदी खूप चांगली न्यूज आहे, मी नक्की रमाला सांगतो, थँक्यू. आता तो अगदी दीक्षित वकिलांना थँक्यू म्हणतो कारण आता अभिला मात्र आता रमाला भेटण्याचा चान्स मिळालेला आहे आणि तो आता आणखीन रमाला भेटण्याचीच अगदी संधी शोधत असतो. आता अभिला खूपच आनंद होतो कारण त्याचं काम सुद्धा होणार असतं म्हणून तो म्हणतो की खरंच खूप आता मोठी गुड न्यूज आहे, रमाशी मला नक्की बोलता येईल. त्यावरती आता लगेच तेथे दीक्षित वकील निघून गेल्यानंतर आर्था येते आणि आता मात्र पेपर कसा होता तर आर्था म्हणते की खूपच सोपा होता, मस्त होता, अगदी खूप छान. तो की चला आता निघायचं आहे ना, पण आरू कुठे आहे? आरू दिसत नाही. आता आर्था म्हणते की आरोहीला जरा मॅडमने थांबवलेलं आहे आणि उद्या शाळेमध्ये अण्णासाहेब कर्णिक यांच्याबद्दल कार्यक्रम आहे आणि अण्णासाहेब कर्णिक यांच्यावर भाषण मात्र त्यांनी आरोहीला लिहून आणण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यामुळे जरा थांबवलेलं आहे. त्यावरती आता अभि विचारतो की आर्था मला एक गोष्ट सांग, तुला आता इथून आपल्या घरचा रस्ता माहिती आहे का? त्यावरती आर्था म्हणते की हो बाबा मला माहिती आहे, मग तू आता आरोहीला घेऊन घरी येऊ शकशील का? कारण आता एक छान अशी न्यूज मिळालेली आहे, मी जरा मिठाई घेऊन घरी येतो, तोपर्यंत तू आरोहीला पिकअप करून घरी घेऊन येऊ शकशील का? आर्था म्हणते की हो चालेल आणि आर्था ठीक आहे ओके मी येते असं बोलून निघून जाते. आता अभिला खूपच आनंद होतो, सगळं काही जुळून येत आहे आणि अण्णांची माहिती देण्यासाठी मात्र मला रमाला नक्की भेटता येईल आणि तिच्याशी मात्र दागिन्याबद्दल बोलता येईल. त्यानंतर अक्षय पुन्हा आता ह्या पोलीस स्टेशनला येतो आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो आता इन्स्पेक्टरांना विचारतो की सर हे बघा अण्णासाहेबांनी आता एक मेसेज पाठवला होता, नक्की तो कुठल्या लोकेशनवर पाठवलेला आहे हे तुम्हाला शोधता येईल का? त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की अहो इथे फक्त आम्हाला एकच केस आहे का? तर अक्षय म्हणतो की नाही तसे नाही, आम्हाला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं आणि हे बघा त्यांनी उगाच काहीतरी असं वेगळं वाईट पाऊल उचलायला नको, त्यांच्या जीवाला काहीतरी धोका वगैरे असला तर मग काय करणार आणि त्यांनी जर अगदी ह्या टेन्शनमध्ये काही जीवाचं बरं वाईट केलं तर मग त्यासाठी मात्र मी तुम्हाला त्यांचं लोकेशन शोधण्यासाठी सांगतोय. त्यावरती आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे आम्ही आता शोधण्याचा नक्की प्रयत्न करू, तुम्हाला लवकरात लवकर कळवू, त्यामुळे तुम्ही प्लीज आता घरी जाऊ शकता. नंतर अक्षय म्हणतो की नाही जोपर्यंत आनंद मी घेत नाही तोपर्यंत नाही जाऊ शकत. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आम्ही तुमच्याकडे बघून तुम्हाला मदत करतोय, त्यामुळे तुम्ही आमचं सुद्धा ऐका, जसं लोकेशन तुम्हाला म्हणजे आम्हाला कळेल आम्ही तुम्हाला नक्की फोन करू. त्यानंतर अभि घाईने घरी येतो, घरी आल्यानंतर तो सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना फार आनंद होतो. शशिकांत म्हणतो की शेवटी अण्णासाहेब कर्णिक सुटले. तर आता मयूरी विचारते की म्हणजे ते आता पाचगणीला येणार आहेत? तर अभि म्हणतो की हो पाचगणीला येणार आहेत आणि आता मात्र सगळ्यांना आनंद होतो. तर शशिकांत म्हणतो की चला आता हे सगळं आपण रमाला सांगूयात. आनंद म्हणतो की अरे आत्ता कशाला, आपण तिला सरप्राईज देऊयात, इतक्या लवकर कशाला सांगायचं, आपण डायरेक्टली तिला तिकडे अण्णाकडेच घेऊन जाऊयात. त्यावरती शशिकांत म्हणतो की ही तर चांगली आयडिया आहे. तेव्हा आता तो मयुरीला म्हणतो की तू एक काम कर, रमाला तयार कर, तोपर्यंत मी अक्षयला फोन करतो आणि तो कुठे पोहोचलेला आहे विचारतो. तेव्हा आता मयुरी म्हणते की हो आलेच आणि मयुरी आता रमाकडे आत जाते. त्यानंतर अक्षय अजूनपर्यंत त्या टपरीवरच बसलेला आहे आणि सारखा तोच विचार करत आहे की अण्णा कुठे गेले असतील आणि रमाला मी काय उत्तर देऊ, कसं सांगू, रमा मला नक्की विचारील. अक्षयला खूप टेन्शन येते आणि अक्षय त्या टेन्शनमध्ये चहा घेण्याचं विसरून गेलेला असतो. तर तो चहावाला म्हणतो की हे बघा साहेब तुमच्या अगोदरचे दोन्ही चहा गार होऊन गेले, त्यामुळे आता हा चहा घ्या. तेव्हा आता अक्षय म्हणतो की थँक्यू आणि तो दुसरा चहा आता टपरीवाल्याच्या हातात देतो आणि म्हणतो की चला आता. तर आता तो टपरीवाला म्हणतो की साहेब
हे बघा टपरी बंद करण्याची वेळ झालेली आहे. तर अजून 9-10 मिनिटं बाकी आहेत. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही मी सुद्धा आता निघतोय. आणि तेवढ्यात आता अक्षयच्या मोबाईलवर शशिकांतचा फोन येतो. अक्षय त्या फोन उचलतो. शशिकांत विचारतो की अक्षय अरे तू कुठे आहेस? दीक्षितने आम्हाला सांगितले की अण्णा सुटलेले आहेत आणि तू त्यांना घेऊन येतोयस म्हणून. आता अक्षयच्या लक्षात येते की त्या व्हिडिओ मेसेज बद्दल अण्णा म्हणजे दीक्षित वकिलांना सांगायचंच राहून गेलं. तेवढ्यात त्याच्या त्याला लक्षात येतं आणि तो शशिकांतला म्हणतो मला मात्र अण्णाबद्दल सर्व काही माहिती आहे का? तर शशिकांत म्हणतो की नाही, कारण आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत. आम्ही डायरेक्ट तिला अण्णाकडे घेऊन जाणार आहोत. तर त्यावरती अक्षय म्हणतो की नाही तिला आत्ता कुठेही घेऊन जाऊ नका. त्यावरती शशिकांत विचारतो की अरे अक्षय काय झालं, तू असं का विचारतो म्हणतोस? तो आता अक्षय घडलेला सर्व काही प्रकार सांगतो, कारण अण्णांचा आलेला तो व्हिडिओ मेसेज आणि अण्णा कुठे आहेत तेच माहिती नाही. आता हे सर्व ऐकल्यानंतर शशिकांत डोक्याला हात लावतो. त्याला सुद्धा खूप टेन्शन येते. अक्षय पुढे म्हणतो की म्हणूनच तुम्हाला आजच्या एकच दिवस रमाला सांभाळायला सांगतो. तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे, ते आम्ही सर्व काही करतोय, लवकरात लवकर ये इकडे. तर अक्षय म्हणतो की नाही, जोपर्यंत अण्णांचा पत्ता नाही लागत तोपर्यंत मी कुठेही नाही येऊ शकत. जेव्हा अण्णांचा पत्ता लागेल त्यांना घेऊनच मी तिकडे येणार आहे. आता हे ऐकल्यानंतर शशिकांतला सुद्धा फार टेन्शन येते. शशिकांतचा चेहरा लगेच पडतो. अभि विचारतो की काय झालं बाबा, कुणाचा फोन होता? आनंद सुद्धा आता लगेच म्हणजे विचारतो की काय झालं. आता शशिकांतचा पडलेला चेहरा अगदी म्हणजे सगळेजण ओळखतात की नक्की काहीतरी झालेलं आहे. तर शशिकांत म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यानंतर आता इकडे ही मयुरी मात्र रमाला तयार करते आणि रमाला म्हणते की खरंच तू खूप छान दिसते. आता रमा म्हणते की मयुरीताई प्लीज सांगा हे कुठे आहेत, कुठे गेले ते नक्की, त्यांनी तुम्हाला काही सांगितले का? तेव्हा आता मयुरी म्हणते की नाही मला खरंच माहिती नाही आणि त्याने काही सांगितलं सुद्धा नाही. तो फक्त इतकंच म्हणाला की रमाला छान तयार करून बाहेर घेऊन या, त्याच्यासाठी खास एक सरप्राईज आहे. तेव्हा आता मयुरी परत म्हणते की सरप्राईज नक्की काय आहे, फक्त त्याचं त्यालाच ठाऊक आहे. तेव्हा आता रमा म्हणते की ते कुठे आहे, त्यांचा फोन सुद्धा लागत नाही, नॉट रिचेबल येतोय. आणि मयुरी म्हणते की रमा जरा तू शांत होशील का? जर तू मला अगदी सारखं विचारत राहिली तर मी सुद्धा तुला कसं सांगू शकणार, मी सुद्धा नाही सांगू शकणार. मग तू अक्षयला सर्व काही विचारू शकते. आता रमा ही टेन्शन मध्येच असते. रमा म्हणते की त्यांचा फोनच लागत नाही, मी त्यांना कसं विचारू हे सर्व, आणि मला खरंच खूप विचित्र वाटतं. खरंच काहीतरी आहे, इतकी शांतता घरामध्ये का आहे? तेवढे तेथे शशिकांत, आनंद, अभि हे सगळे येतात. आता मात्र शशिकांत म्हणतो की रमा तू शांत हो, हे बघ काही टेन्शन घेऊ नकोस, हे बघ तू शांतपणे थोडंसं ऐकून घेशील का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यानंतर रमा म्हणते की मी आता शांत नाही राहू शकत, माझ्या मनामध्ये खूप असे वाईट विचार येतात आणि नक्की काय घडलेलं आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की नाही अगं वाईट नाही, उलट आनंदाचीच बातमी आहे रमा. आणि हे बघ अण्णांची मात्र षष्टी पूर्ती आहे उद्या, कारण आपण ठरवलेलं आहे की शाळेमध्ये अण्णांच्या ह्या षष्टी पूर्तीसाठी एक मस्त कार्यक्रम ठरवलेला आहे. अक्षय सुद्धा त्या सगळ्याच्या तयारीमध्ये लागले आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना उद्याच आहे आणि मी कसं विसरू शकते. तर आनंद म्हणतो की हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, बघ आता तयारी करायची आहे, आता नक्की काय काय करायचं आहे सगळं काही आपण आईशी एकदा डिस्कस करूयात आणि नक्की सगळं काही फायनल करूयात. आता अभ्या आणि तो सुद्धा सगळेजण आपण तयारीला लागूयात आणि सगळेजण तयारी करूयात. आता मयुरी म्हणते की हो हो नक्कीच. नंतर आता सगळेजण तयारीला जातात बाहेर तयारी करण्यासाठी. तर आता रमा ही शशिकांतला विचारते की बाबा खरंच मी खूप वाईट मुलगी आहे का हो, अण्णांचा वाढदिवस सुद्धा कसा विसरू शकले. यावरती शशिकांत म्हणतो की तू उगाच जास्त विचार करते. अगं हे बघ रमा परिस्थिती तशी आहे, त्यामुळे तू आता इतका मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. आणि हे बघ आता अण्णांना आणण्यासाठी अक्षय गेलेला आहे, त्याने जबाबदारी घेतलेली आहे ना, त्यामुळे तू इतकं टेन्शन घेऊ नको, त्याने घेतलेली ही जबाबदारी आहे तो नक्की पार पाडेल. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा बाबा पण त्यांनी एक फोन करायला हवा होता ना मला. आता शशिकांत म्हणतो की अगं हे बघ डोक्यामध्ये काही ना काही विचार सुरू असतील, त्यामुळे त्याला काही सुचत नसेल, त्यामुळे आपण सुद्धा त्याच्यावर अगदी विश्वास ठेवायला हवा, त्यासाठी त्याला थोडासा वेळ तर दे. आणि हे बघ अभिषेक सुद्धा आरोहीच्या भाषणाची तयारी करून घेतोय. तेव्हा आता रमा विचारते की आरोही भाषण करणार आहे का? तर आता शशिकांत हसून हो असं म्हणतो आणि अण्णांना सरप्राईज म्हणून आणि मस्त ना खरंच. आणि चल आता रमा तू आवर, आता अगदी बाहेर आहे, सगळं काही छान वगैरे तयार होऊन. तेव्हा आता रमा ही देवाला हात जोडते की अण्णा सुखरूप घरी येऊन दे. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता अक्षय हा रमाला फोन करतो आणि तिला म्हणतो की तू काही काळजी करू नको, मी नक्की अण्णांना घरी परत घेऊन येईल, ते पण सुखरूप. ओके. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की तुम्हाला त्यांना घेऊन यावंच लागेल, कारण परवा त्यांचा 61वा वाढदिवस आहे आणि आता 61 त्यांची साजरी करायची आहे. तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मग काय, मग तर मी त्यांना घरी घेऊन येतोच, ते पण नक्कीच. आता मात्र अक्षय पुन्हा पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो की साहेब तुम्हाला लोकेशन सापडलं का अण्णांचं, आणि कुठे आहे अण्णा आणि ते लोकेशन मला द्या. तेव्हा आता लगेच
इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही इथे बसा आणि हायवेला मात्र एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अण्णासाहेब यांचं लोकेशन नेमकं तेच येत आहे आणि अण्णासाहेबांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हे ऐकून आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि अक्षय आता अण्णासाहेबांची ती बॉडी आहे तर ती बॉडी तेथे ओळखायला येतो आणि हीच ती बॉडी आहे ज्यामध्ये अण्णासाहेब यांचा मृत्यू झाला आणि आता त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ती बॉडी अक्षय ती बॉडी अगदी आहे ना तर त्यावरील कापड वर करायला जातो. नक्की ती बॉडी आता अण्णासाहेब कर्णिक यांची असेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.